हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मृणाल आणि मी अमेरिकेत राहते. इथल्या नवनवीन आणि वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी हे व्हिडिओज बनवते. गेले 2-3 आठवडे झाले माझे मम्मी पप्पा इथं अमेरिकेत आलेले आहेत आणि इथल्या नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही त्यांना दाखवत आहोतच. बट बिकॉज माय डॅड इज अ ग्रेप फार्मर, त्यांना इथल्या शेतीबद्दल, इथल्या पशु व्यवसायाबद्दल जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे. तर आज आम्ही एक डेअरी फार्म बघायला आलेलो आहोत. म्हणजे गायींचं संवर्धन इथं कसं करतात त्याबद्दल माहिती घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तुम्हाला काय बोलायचं? स्टील वॉटरमध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि इथं डेअरी फार्म आहे. आणि या डेअरी फार्मची थोडक्यात माहिती आमची मृणाल तुम्हाला देईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला नक्की आवडेल, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीतर्फे चालवले जाणारे हे डेअरी सेंटर आहे, जिथे युनिव्हर्सिटीमधले स्टुडंट स्वतः काम करतात. या सेंटरचा वापर प्रामुख्याने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, संशोधन करण्यासाठी आणि उद्योगाला महत्त्वाची माहिती देण्यासाठी केला जातो. इथल्या त्यांना यामुळे प्रत्यक्ष अनुभव आणि संशोधनाची संधी प्रदान होते. आजची आमची गाईडसुद्धा युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे आणि इथे ती कामही करते. या डेअरी फार्ममध्ये 60 होस्टन गाई आणि 40 जर्सी गाई आहेत. होस्टन गाई दिवसाला 32 लिटर दूध आणि जर्सी गाई दिवसाला 20 लिटर दूध देतात. होस्टन आणि जर्सी गाईंना गोठ्यात स्वतंत्रपणे ठेवले जाते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या जातीच्या आकारानुसार डिझाईन केलेल्या जागेमध्ये विश्रांती घेता येते. गायींचा गोठा धुण्यासाठी दिवसातून 2 वेळा हे पाणी सोडले जाते, जे रिसायकल्ड वॉटर आहे, स्वच्छ पाणी नाही आहे. बाहेर एका सेपरेटरमध्ये मग हे गोठा धुतलेले पाणी आणले जाते, जिथे शेण आणि पाणी या सेपरेटरद्वारे वेगवेगळे केले जातात. या शेणाचा वापर खत निर्मितीसाठी होतो, पण या खताचे प्रोडक्शन यांच्याकडून स्वतः केले जात नाही, तर एका खत निर्माण करणाऱ्या कंपनीला हे शेण विकले जाते. इथल्या गायींना रोज धुतले जात नाही. उन्हाळ्यामध्ये या गायींच्या कम्फर्टसाठी त्यांच्यावर पाण्याचा फवारा करण्यात येतो स्प्रिंकलरद्वारे. आणि समरमध्ये हे जे वरती फॅन दिसत आहेत हे कंटिन्यू चालू असतात. थंडीच्या दिवसात थंडीपासून संरक्षण होण्यासाठी इथे बाजूचे हे जे ब्लाइंड्स आहेत ते खाली केले जातात. चारही बाजूंनी हा गोठा कव्हर केला जातो. 2 मोठे दरवाजाही बंद केले जातात. त्याच्यामुळे गायींना थंडीच्या दिवसात थोडी ऊब मिळते. गायींना हा जो चारा दिला जातो त्याला TMR म्हटले जाते, जो की एक प्रकारचा बॅलन्स्ड न्यूट्रिशन डाएट आहे, ज्यामध्ये रेग्युलर वाळलेले गवत,